नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भव्य दिव्य हिंद केसरीचं मान असलेलं कोरेगावचं मैदान येत आहे आणि या मैदानातील प्रमुख बैलांचे पैरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत. या मैदानात संपूर्ण महाराष्ट्रातून बैल धावण्यासाठी येतात. क्रिकेटमध्ये कसा आयपीएलचा सीझन असतो तसा हिंद केसरीचा सीझन चालू होणार पहिलं मैदान म्हणजे कोरेगावचं हिंद केसरी असणारं मैदान. तर या मैदानाला झेंडापंचाचं काम करणारे ते म्हणजे धनादेव कोरेगावकर, समालोचनाचं काम करणारे ते म्हणजे सुनील बापू मोरे, असे वेगवेगळे समालोचनाचं सुद्धा काम करणार आहेत. तर या मैदानातील प्रमुख पैरे बघूया. तर ते म्हणजे ज्याला आता जवळजवळ 10 ते 12 प्रथम क्रमांकाचा मानकर ठरणार तो म्हणजे चिमण्यासोबत असू शकतो शेवाळा अनुजा नितीनाबा शेवाळे यांचा पाकऱ्या. मित्रांनो, ही गाडी कशी पळेल, काय वाटेल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. मित्रांनो, चिमण्याला सुद्धा खूप आता सध्याच्या घडीला खूप स्पीड आहे आणि पाकऱ्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. पाकऱ्या सुद्धा जो पाठीमाग मैदान झालं पाकऱ्या बैलाला सुद्धा खूप चांगला स्पीड आहे आणि चिमण्या आणि पाकऱ्याची गाडी कशी पळेल आणि तुम्हाला काय वाटतं ही गाडी किती क्रमांक करेल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर दुसरी गाडी बघणार ते म्हणजे ज्याला देवानं परिस्थिती तयार केलेला बैल म्हणजे तो म्हणजे 22-11 पिस्टन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावणार आहे. त्यानं सुद्धा चांगल्या प्रकारे कमबॅक सुद्धा केलेला आहे. पाटणच्या मैदानामध्ये सलग एक नंबर क्रमांकाचा मानकर ठरलेला पिस्टनला सुद्धा चांगला पैरा असणारा कोरेगावच्या मैदानात हिंद केसरी मान असल्यानं या मैदानात सुद्धा खूप दिवस झालं पिस्टनला हिंद केसरीचा मान नाही. पिस्टन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळतो. प्रथम क्रमांकाचा मान त्याच्या नावावरती नाही आणि तो मान पटकवण्यासाठी पिस्टनचा पैरा सुद्धा अतिशय त्याला आपण आरोही पंकज घाडगे जे 5 लाखाचं मैदान झालं होतं तिथं त्या मैदानामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेले आरोही पंकज घाडगे. तुम्हाला माहिती आहे रायफल सुद्धा कशी पडते, रायफल आणि पिस्टन पळण्याची गाडी तो पैरा नसेल तर शक्यतो त्यांचा घरचा जो सोन्या बैल आहे 22-11 ही गाडी घरची गाडी घरचा साथ सुद्धा त्यांच्यासोबत असू शकतो. आणि दुसरी गाडी ते म्हणजे ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद समजलं जातं ती जोड म्हणजे शंभू उमेश शेठ हरपळेकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत असू शकतो सचिन शेठ चव्हाण 81-81 रायफल. ही गाडी तुम्हाला मोठ्या मैदानामध्ये नक्कीच दिसणार येणाऱ्या मैदानामध्ये. मित्रांनो, शंभू आणि रायफल कशी पडेल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर दुसरी गाडी ज्याला चटणी भाकरीचा वस्ताद मानलं जातं, ज्याला चटणी भाकरीचा पैलवान मानलं जातं तो म्हणजे घरणीकरांचा राजा सध्या तरी आजारी असताना त्याने सुद्धा आता 2 तारखेला येणारा अशी माहिती मिळत आहे. तर मित्रांनो, राजा तर 2 तारखेच्या हिंद केसरी मैदानात येत असेल तर राजाचा पैरा असू शकतो 4x4 गजा नसेल तर कॉकटेल सोबत पैरा असू शकतो. मित्रांनो, राजाचा पैरा कोण आहे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा. तर आपल्याला 5वा पैरा होणार ते म्हणजे ज्याला बॉस म्हणून समजलं जातं बैलगाडी क्षेत्रामध्ये ते म्हणजे सुभाष ताता मांगळे कात्रजकरांचा सुंदर आणि सुंदर सोबत असू शकते खडकवासलीकरांची बुलेट. मित्रांनो, बुलेट सुद्धा सध्या आता गुलालामध्ये असणारी बैल आहे आणि त्याच्यासोबत असणारा आपला बॉस कात्रजकरांचा सुभाष ताता मांगडेकरांचा बॉस. मित्रांनो, ही गाडी कशी पळेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा. तर दुसरं पाहायला गेलं तर अमेला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल. मित्रांनो, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावते. तर मित्रांनो, अर्जुन आणि रायफल ही गाडी कशी पळेल काय होते तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा. तर दुसरी गाडी पाहणार ते म्हणजे कारोंडीकरांचा चिक्या अजित शेट यांचा कारोंडीकरांचा जे 55 लाखाची भव्य दिव्य अशी मोठी खरेदी झाली ते म्हणजे कारोंडीकरांचा चिक्या. त्याच्यासोबत असू शकतो छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन नसेल तर कदाचित मित्रांनो हाच पैरा असू शकतो. तर लखन तर नसेल तर आपला सर्वांचा लडका बाकासोर सुद्धा कदाचित असू शकतो. मित्रांनो, चिक्क्याचा पैरा कोण आहे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर दुसरी गाडी असू शकते ते म्हणजे सातारा एक्सप्रेस बल्मा सुद्धा ज्याला हरण म्हणून बैलगाडी क्षेत्रामधले मानलं जातो तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बल्मा सोबत असू शकतो तो म्हणजे लाडू ह्याच्या पाठीमागच्या मैदानात सुद्धा ही जोडी अतिशय चांगल्या प्रकारे पळते. ज्या मैदानामध्ये ही जोड एकत्र आला त्यावेळेस गुलाल आणि प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेली जोड आहे. मित्रांनो, बल्मा आणि लाडू ही गाडी कशी बोपर्डीकरांचा जो लाडू आहे ही गाडी कशी पळेल काय वाटतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. तर दुसरं पाहायला गेलं तर विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा बैल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळणारा बैल आहे. विठ्ठल नाना तेजा धावणीला जो आता पाठीमागचं मैदान झालं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर जो ठरलेला बैल आहे. तर त्याच्यासोबत असू शकतो तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा नसेल तर असू शकतो त्याला बुलढाणा एक्सप्रेस बघ्या. तर मित्रांनो, तेजाला सुद्धा हिंद केसरी व्हायचं आहे आणि विठ्ठल नानाचं नाव पुन्हा आपल्याला कानावरती ऐकायचं आहे. त्यामुळे पहिला सुद्धा त्याच ताकदीचा असणार आहे आणि त्याच्यासोबत भुंगा तर तेजा गाडी असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावेल. तुम्हाला काय वाटतंय ही गाडी कशी वाटेल धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. दुसरं पाहिलं गेलं तर आनंद शेठ तारेकर यांचं वादळ त्याच्यासोबत असणार 4x4 गजा. मित्रांनो, मावळकरांचा गजा आणि वादळ ही गाडी याच्या अगोदर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावलेली. वादळ आणि गजा कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा.
तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या ज्या मोठी मैदान झाले त्या मैदानामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचा मान पटकवणार ते म्हणजे घरचा साज छत्रपती संभाजीनगरकरांचा घरचा साज राजा आणि सम्राट ही गाडी धावणार आहे, नक्की धावणार आहे या मैदानामध्ये. मित्रांनो, राजा आणि सम्राट ही गाडी, ह्या गाडीला ज्या ज्या मोठ्या मैदानात जाईल त्यावेळेस मालकाच्या इज्जतीसाठी धावणारे बैल म्हणजे राजा आणि सम्राट. मित्रांनो, ही गाडी कशी धावेल काय वाटेल? मित्रांनो, काळा रान असणार आहे आणि या रानाला कसाचं रान असणार आहे, कोण होईल प्रथम क्रमांकाचा मानकरी, तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसऱ्या बैला असणार आहे तो म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या. मित्रांनो, ज्याला पुसेगावचा प्रथम क्रमांकाचा मान असणार आहे द्वारलीकरांचा हरण्या. हरण्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पेट आहे. घाटावर ज्या ज्या वेळेस येतो तो गुलाल घेऊन जातो. तर मित्रांनो, हरण्याचा पहिला कोण असतो तो म्हणजे 701 सुंदर. आज सुंदरनं हरण्या ही गाडी कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. दुसरं पाहायला गेलं तर मिलिंद पाटील यांचा भुंगा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावणारा बैल आहे. ज्यावेळेस कड पब्लिकनं असो मधनं असो, ज्यावेळेस पब्लिकच्या बाजूने भुंगा येतो तर नक्कीच तो सेमी काढतो, गट काढतो, फायनल सुद्धा काढतो. मित्रांनो, भुंगा आणि त्याच्यासोबत असो संग्राम मोरेसिंह पाटील यांचा तेजाब आहे. मित्रांनो, भुंगा आणि तेजा ही गाडी कशी धावेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. तर आपल्याला सर्वात दुसरा पहिरा बघणार ज्याला सगळ्या बैलगाडी मालकांना, बैलगाडी प्रेक्षकांना आणि ज्या ज्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना दोन पहिऱ्याची आतुरतेने आपण वाट पाहत असतो तो म्हणजे सर्वांचा लाडका बिंजोरचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत असणार ते म्हणजे अमित शेठ पाटील यांची टिटवी किंवा मथुर ही गाडी नक्कीच धावणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस बिंजोर झाली होती त्यावेळेस मथुर आणि टिटवी अतिशय स्पीडने धावलेली होती आणि या गाडीला वेग सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावलेला. मित्रांनो, मथुर आणि टिटवी नसेल तर घोटकरांचा सर्जेस सुद्धा नक्कीच असणे दाट शक्यता आहे. तर जवळजवळ 60 ते 70% टिटवी असणारी, स्वप्नेकर टिटवी असणे शक्यता दाट आहे. मित्रांनो, मथुर आणि टिटवी ही गाडी धावली तर कशी वाटेल आणि ह्या गाडीवर स्पीड कसं लागेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. तर सर्वांचा लाडका ज्याला आपण दशम हिंद केसरीचा मान असलेला तो म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातील देव तो म्हणजे सर्वांचा लाडका बकासूर. बकासूरचा पैरा सर्व लोकांना जाणून घ्यायचा आस असते आणि मित्रांनो, बकासूरचा पैरा सुद्धा ज्या ज्या वेळेस आपण मैदानात जातोय तोपर्यंत आपल्याला बकासूरचा पैरा माहित नसतो, तरी पण आपण अंदाज आणि आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार आपण अंदाज लावत असतो. तर बकासूरचा पैरा सुद्धा आपण जाणून घेणार आहे. आपल्याला आलेल्या माहितीनुसार आपण सांगणार आहे तो म्हणजे घोटकरांचा सर्जा असण्याची शक्यता जास्त आहे. सर्जा नसेल तर ज्याला आपल्या अजित शेठ यांचा ही 55 लाखाची खरेदी ते म्हणजे चिक्या कारुंडेकरांचा. तर मित्रांनो, सर्जा आणि चिक्या हे दोन्हीपैकी सर्जा जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. भरपूर दिवस झालं सर्जा आणि बकासूर गाडी धावलेली नाही आणि दोघांना सुद्धा प्रथम क्रमांकाचा मान कमवायचा आहे आणि दोघांच्या मालकांच्या सुद्धा इच्छा आहेत. तर बकासूर सर्जा ही गाडी धावावी. मित्रांनो, ही गाडी तर एकत्र आली बकासूर आणि सर्जा ही गाडी कितवा गुलाल करेल का, गुलाल तर राहील का, प्रथम क्रमांकाचे मानकर राहील का, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आपले युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.